अतिवृष्टीमुळे नागपुरातल्या कामठी तालुक्यात शेतपिकांचं नुकसान झालंय। सोयाबीन, कापूस, तूर पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याचे तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। मागील काही दिवसापासून राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं शेतपिकांना मोठा फटका बसलाय। काल झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं सोयाबीन, कापूस, तूर तर इतर भाजीपाला पिकांचं नुकसान झालंय। सोयाबीन पीक पाण्याखाली आल्यानं झाडावरील शेंगा सडून गळती लागली आहे। त्याचप्रमाणे गारपीट झाल्यानं कापूस, तूर, पालेभाज्या पीक झोपून गेलंय। त्यामुळे यावर्षी पावसानं शेतकऱ्यांची चांगलीच दमछाक होऊन आलेला घास हिरावल्याचं दिसून येतंय। अशावेळी मायबाप सरकारनं पंचनामे करून नुकसान भरपाई तसेच ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे। सरकारनं शेतकऱ्यांवर लक्ष घातलं नाही तर शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊन आत्महत्या करण्याशिवाय पर्याय उरणार नाही, अशा भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत। आमची सोयाबीन पुरी डुबली साहेब। शेतीचा खर्च भरपूर निघाला ना, सल्फेट, बियाणं, खात सगळं डुबल्या गेलं आहे। आम्ही आत्महत्या करायची तयारी आमची वाली। आम्हाला भरपाई भरून पाहिजे सर्व पूर्ण। काय नुकसान झालं म्हणजे काय झालं? सोयाबीन, पराठी, तूर, धान सगळं डुबलं पाण्यात। कालच्या एक घंटा पाऊस गारपीट पडलं, पूर्ण वाहत गेलं, काहीच नाही राहिलं त्याच्यातलं। हे पिकं झोपले आहे, कपाशीचे पिकं झोपलेले आहे, अतोनात नुकसान झालं आहे। तूर पिकावर बी जास्तच परिणाम झाला आहे। म्हणजे नेमकी काय परिस्थिती झाली आहे सोयाबीन? जास्तीत जास्त नुकसान झालं आहे। कपाशी, सोयाबीन, तूर, सोयाबीनच्या शेंगा वगैरे गळून गेल्या, काहीच नाही राहिले बघा, काहीच नाही आहे।